जय गुरु। जय गुरु. जय गुरु। जय गुरु. जय राजेश गुरु. सर. हा, जय जय गुरु. गुरु. हां. जय हां गुरु. हां. जय आलेत गुरु. का सगळे? हो आले. हो ते झालं. दिलीप सर झाले का 21. जॉईन? हा, हो झालं दिलीप. झालं, मी पण आलो. मला ओके. बरं बरं, ओके 21 लोक बरं. आहेत आता. 16 लोक आले. हो. आज राजेश सर घेणार आहेत हा. हो, राईसरी. हो हो. बर. जय गुरु. मी राजेश जय बांदोडकर. गुरु. ओके, तुमचं सगळ्यांचं स्वागत. ओके, आज मी चतुर्थ पाठ म्हणजे चौथा पाठ घेणार आहे बालबोधाचा. त्याच्या आधी एक डिस्क्लेमर, म्हणजे की आपण ह्या संस्कृतच्या प्रवासात सगळे सहप्रवासी आहोत. आम्ही फक्त त्यातले दोन चार वळण पुढे असल्यामुळे थोडं हे धैर्य धरून तुम्हालाही आमच्याबरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. माझ्या बरोबर उषाताई पण आहेत, दिलीप भाऊ पण आहेत, आणि मला वाटतं पल्लवीताई पण असतील. ओके. तर आहे. आपण हा हो सगळा आहेत. प्रवास आपण सगळा आता बरोबर करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला गायडन्स करायला सर आहेतच. ओके. तर मग आपण, हम्म. जर काय आपल्याला काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर आपण ते नेहमी सरांकडे रेज करत सर त्याचं उत्तर देतील आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण, माझा स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? हो दिसतोय दिसतोय. दिसतोय. ओके. तर चतुर्थ पाठ मध्ये आपण आता सुरुवात करूया. तर हा ऍक्च्युली एक छोटासा पॅराग्राफ आहे, अ, बालक म्हणजे मुलगा याच्यावरती. तर ह्या धड्यात शिरण्यापूर्वी मी एक पहिलं वाक्य तुम्हाला तसं सांगायचं आपल्या या पाठात, ते मी सांगतो, म्हणजे मग तुम्हाला एक आयडिया येईल, आणि मग आपण तो पॅटर्न सगळा फॉलो करू. ठीक आहे. आता पहिलं वाक्य आहे, अत्र एकः बालकः अस्ति. ह्या चार शब्दांपैकी तीन शब्द तुम्ही, मला वाटतं तुम्हाला परिचित आहेत. अत्र म्हणजे येथे, एकः म्हणजे एक, आणि बालकः म्हणजे मुलगा. आता अस्ति, अस्ति हा जो शब्द आलेला आहे, तर आपण आता आतापर्यंत आपण जे काय शिकलो, म्हणजे जे आज्ञार्थ, त्याच्यामध्ये आपण जर खेळ, गच्छ, आगच्छ, खाद किंवा क्रीड, असे बरेच काही आपण जी क्रियापद आतापर्यंत शिकलो, ते एक इन्स्ट्रक्शन म्हणजे एक आज्ञा टाईप वाक्य होती. त्यामध्ये दोन वाक्यात ते वाक्य बहुधा संपवायचं. आता आपण जरा ह्याच्या पुढे जात आहोत. जर आपल्याला एखादं आपल्या समोर घडणारी घटना किंवा काही वर्णन करायचं असेल, तर आपण ते कसं करू? तर त्याच्यासाठी त्याच्या आधी आपण जे आता आधी शिकलो, म्हणजे त्यामध्ये जे आज्ञार्थी होतं, त्याच्यामध्ये त्वम हा अध्यारूत होता. तो अध्यारूत काय आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. ओके. त्याला आपण नॉर्मली मध्यम पुरुष म्हणतो, म्हणजे संस्कृतमध्ये त्याला मध्यम पुरुष म्हणतात. म्हणजे तू खरं. किंवा आता तुम्ही असं जर असेल, म्हणजे त्वम, किंवा बहुवचन जर असेल तर काय म्हणतात, माहितीये कोणाला? नाही, तर युयम म्हणतात. ठीक आहे. तर आता हे आपण तू किंवा तुम्ही असेल तर बोलू, पण जर आपल्याला कोण थर्ड पर्सन असेल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण थर्ड पर्सन म्हणतो, अशा असं जे काही वर्णन करायचं असेल, तर आपण नॉर्मली प्रथम पुरुष वापरतो. संस्कृतमध्ये याला प्रथम पुरुष म्हणतात. आणि उरलं काय, तर मी किंवा आम्ही ह्याला, किंवा अहम किंवा वयम, हे जे शब्द आहेत त्याला आपण उत्तम पुरुष म्हणतो. तर तीन कॅटेगरीज आहेत, एक उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. आता वरून साखर नाही घातली ना? जर लक्षात हे ठेवायचं घ्या. असेल तर मी उत्तम, तू मध्यम, आणि बाकी सर्व प्रथम पुरुष. हे एक शॉर्टकट झाला माहिती करण्यासाठी. तर आता परत या वाक्याकडे परत आल्यावरती, अस्ति, अस्तिचा मूळ धातू आहे अस. अस म्हणजे आहे, असा त्याचा अर्थ आहे, किंवा असणे हा त्याचा अर्थ आहे. जर आपण जे काही आज्ञार्थी आपण क्रियापद पाहिली आतापर्यंत, त्याला जर तीच प्रत्यय लावला, तर हे रूप तयार होतं. म्हणजे आपण समोर जे काय होतंय त्याचं वर्णन करत असताना, जर आपल्याला ते घटना सांगायची असेल, तर आपण
जो काय प्रत्यय आपण आज्ञार्थीमध्ये शिकलो आतापर्यंत त्याच्या पुढे जर ती लावला तर ते आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आता अस्ति ह्या शब्दामध्ये ती जो प्रत्यय आलाय अस्ति त्याचा अर्थ आहे असा आहे. जर या वाक्याचा आपण अर्थ बघितला तर अत्र म्हणजे येथे, एक एक म्हणजे एक, एकह मुलगा आणि अस्ति म्हणजे आहे. तर पूर्ण अर्थ झाला येथे एक मुलगा आहे, किंवा हिंदीमध्ये म्हटलं तर यहाँ एक बालक है, किंवा इंग्लिशमध्ये हिअर इज ए बॉय, वन बॉय. तर हे जे अस्ति आहे त्याची सपोज तो मुलगा धावतोय असं आपल्याला म्हणायचं असेल तर यत अत्र एकह बालकः. आता आपण काय शिकलो धावण्यासाठी शब्द धाव, धाव धाव शिकलो. मग आपण म्हणू धावती, म्हणजे काय होईल येथे एक मुलगा धावत आहे किंवा धावतो. तसंच आणखीन एक शब्द म्हणते की सपोज तो मुलगा बोलतोय आपण काय म्हणू, आपण नॉर्मली काय वद. म्हणतो बोल म्हणजे वद म्हणतो. तर शब्द होईल वदती. ये अत्र एकह बालकः वदती, म्हणजे काय येथे एक मुलगा बोलतो आहे किंवा बोलतोय आपण. ठीक आहे, एवढं कळलं. ह्याच्यामध्ये काही कोणाला डाऊट आहे का? माझं नाव अनघा देव. मला हा एक डाऊट आहे. हा. अ, हा आपण एकम पूर्वी आपण एकम किंवा बालकम असं वापरायचो. हम्म तर हम्म आता हम्म एकहा किंवा बालकहा, तर हे प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला क्रिया दाखवायची असते असती म्हणजे बोलत आहे किंवा हम्म हम्म दिसतोय असं, हम्म हम्म. जेव्हा दाखवायचं तेव्हा हे म्हणजे पुढे विसर्ग येतो दरवेळेला असंच असतं का ते प्रत्येक नाही, हे बेसिकली त्याच्या पुरुषाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे बदलतं. आता इथे एक वचन आहे म्हणून आपण हं, बालकः असं म्हटलेलं आहे. ओके. हं, आणि नॉर्मली काय असतं ते खूप ऍडव्हान्स होईल. सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की बर एकह बालकः म्हणजे एक बालक, एवढंच लक्षात ठेवा सध्या तरी. मग आपण त्याची बर पुढे त्याची काय रूपं होऊ शकतात ते आपण पुढे आपल्याला शिकायला मिळणारच आहे. ठीक आहे. बर थँक्यू. ओके. तर मी सर सांगितलं येथे एक मुलगा आहे, हे त्याचा पूर्ण अर्थ झाला. पुढचं वाक्य घेऊ. सर मी पण एक विचारू. हा. पहिले जेव्हा आपले क्लास झाले हम्म तेव्हा असं म्हटलं होतं की जर का समोर स्वर असेल हम्म. तर मग ते एक होतं. पण आता जसं म्हणजे काय म्हणू आपण याला, हम्म, एक व्यंजन इथे व्यंजन. एकम एकम का नाही झालं इथे नाही समोर नाही तर बा नाही, आहे, तुम्ही बालक आहे. त्याच्यामध्ये हे नका कन्फ्यूज होऊन जाऊ की अ, जो स्वर आणि तो त्याचा जो रूल आहे तो थोडा वेगळा आहे. ठीक आहे. तो ओके. तो जो हलंत असेल आणि पुढे स्वर आला तर मग त्याचा तो वेगळं काहीतरी होतं. पुरुष. हा. तर सध्या अच्छा. आपण ते बाजूला ठेवू. आपण सध्या एवढंच कॉन्सन्ट्रेट करू की अत्र एकः समजेल ना बालकः सर आम्हाला? अस्ति. हा. समजेल ना आम्हाला हो हे? हो, समजेल समजेल. आता काय माहितीये का, तुम्ही फार अर्धी स्टेज मध्ये आहात. तुम्हाला अजून त्या शब्दाची ओके. बाकीची रूपं आहेत जी होऊ शकतात, ती सध्या तरी तुम्हाला माहित नाहीयेत. म्हणून हा प्रश्न तुमच्या डोक्यात येतोय. पण आपण त्या सगळ्या ओके. प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. पुढच्या दोन चार ह्याच्यावरच कधीच मिळून जातील. ठीक आहे. तर सध्या आपण बर घाई नको. बर सर. आपण आपल्या हो. पेसने जाऊ. ओके. जी काही शब्दफुलं आपण जमा करू ती जमा करू, त्याचा सुगंध घेऊ आणि सुखी राहू. ठीक आहे ना. ओके ओके. हळूहळू जाऊ हा. आपण, घाई नको. तर आता नवीन वाक्य आलंय. सह पुस्तकम पठती. आतल्या हातला तुम्हाला पुस्तकमचा अर्थ तर माहितीच असेल, पुस्तक आहे. पठतीचा तुम्हाला कोणी सांगू शकेल? पठती म्हणजे वाचतो. वाचतो. वाचतोय. करेक्ट. म्हणजे आधी आपण नुसतं म्हणत होतो, पठ जेव्हा म्हणत होतो तेव्हा आपण सांगतो की तू वाच. आता पठती असल्यामुळे वाचतो. ठीक आहे. तर सह एक नवीन शब्द आहे. तर सहचा अर्थ आहे तो. तो हा. आता अर्थ काय होईल? सह तो म्हणजे वाचतो. तो, तो पुस्तकम पुस्तक म्हणजे वाचतोय. पुस्तक, वाचतो. तो पुस्तक वाचतो. ठीक आहे. आता पण जर आपला पेस वाढवूया. ह्याचं कोण करेल? मी करू का कविता हा करते. हा, कविता ताई करा. प्रतिदिनम अभ्यासम करोती. करोती. तो हा. हा तो रोज अभ्यास करतो. परफेक्ट. सह म्हणजे तो, प्रतिदिनम म्हणजे रोज,
अभ्यासम म्हणजे अभ्यासच, करोती म्हणजे करतो. आधी आपण म्हणत होतो कुरु, ठीक आहे. पण इथे तो क्रूचा जो आपण हा हा पर्टिक्युलर प्रकार होतो तो करोती म्हणून होतो. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याचा होतं तो दररोज किंवा प्रतिदिन अभ्यास करतो. पुढचं वाक्य घेऊया. सर एक अडचण आहे. हा बोला. हे जे करोती म्हटलेलं आहे हे कुरूचंच रूप आहे का? हे हा कुरूचंच रूप आहे. तर मूळ त्याला धातू काय जो म्हणतात? आहे तो क्रू आहे. त्याचं हं. जेव्हा आपण आज्ञार्थी करतो तेव्हा ते कुरू होतं, आणि त्याचं जेव्हा आपण असं वर्णन करतो तेव्हा त्याचं करोती होतं. ठीक आहे ना. अच्छा. थोडे थँक्यू. एक्सेप्शन असतात. ओके, त्यातला हा एक एक्सेप्शन आहे असं समजून चाला. बाय. हा शुभम करोती तसं का? बरोबर. हा, ह्याचा कोणी अर्थ सर सांगेल का? मी सांगू. हा सांगा. नंतर हा, जेवण पश्चात भोजनम करोति. नंतर जेवण करतो. नंतर जेवण करतो. नंतर म्हणजे पश्चात म्हणजे नंतर, जेवण भोजनम म्हणजे हा भोजन किंवा भोजनम जेवण, भोजन करोती जेवण म्हणजे करतो. करतो परफेक्ट. करतो. परफेक्ट. तदनंतर म्हटलं तर चालेल का सर? तदनंतर पण चालेल, पण सध्या आपण कॉम्प्लिकेट नको करूया. 3 शब्द आहेत, 3 शब्दच सांगूया असं. ओके सर ओके. हा. याच्यामध्ये हं. पश्चात भोजनम करोती म्हणतो आपण, मग त्याच्या सह का नाही म्हटलं? हे कोण भोजन करतोय तो? बरोबर. करोती मध्ये काय आहे की जो सह जो आहे म्हणजे तो किंवा अध्यारोप. ते अध्याहृत आहे, म्हणून आपण म्हटलं नाही. तू सुद्धा भोजन कर. तू ठीक आहे. सुद्धा भोजन कर. हा हा मोनाताई बोला. तू सुद्धा तू भोजन सुद्धा कर. भोजन कर. बरोबर. हे आपलं आता जुन्या पॅटर्न मधलं आलं. आज्ञार्थी आहे. त्वम म्हणजे तू, अपि म्हणजे सुद्धा, भोजनम म्हणजे भोजन किंवा जेवण, कुरु कर. परफेक्ट. तर मला अजून एक अडचण आहे. हा बोला. अध्यारोपचा अर्थ काय झाला? अध्यारोप म्हणजे काय आहे की काय काय वेळेला तो शब्द न लिहून सुद्धा आपल्याला कळतं की कोण बोलतोय किंवा कोणासाठी ते गृहित उद्देश आहे. धरला जातो. हा, त्याला अध्यारोप गृहित धरला म्हणतात. जातो. हा, गृहित धरला जातो ना? गृहीत धरला जातो. तर तो का हम्म. गृहीत धरला जातोय तुम्हाला बहुतेक पुढच्या 2 सेशन मध्ये कळेल. ठीक आहे. ओके. आज्ञार्थी वाक्य आहेत ना हे सगळे? नाही, सगळी नाही आहेत. हे जे आपण पाहिलं त्वम अपि भोजनम कुरु, हे आज्ञार्थी झालं, कारण कुरु जो आहे तो आज्ञार्थी आहे. आता हे पुढचं जे वाक्य आहे ते कोण घेईल? स्वच्छ पाणी पी. सॉरी. हा, ते दोन दोन म्हणजे वाक्य शाळेत आहेत जा. ती, त्यामुळे दोन्ही एकदम घ्या. स्वच्छ पाणी पी. आणि पाठशाळेत सुद्धा जा. सुद्धा नाही शाळेत येणार. सुद्धा जा. हा, सुद्धा नाही आहे. अपि आहे का तिकडे? आणि शाळेत जा. स्वच्छ आणि पाणी पी आणि आणि शाळेत जा. शाळेत जा. परफेक्ट. हे वाक्य कोण? आता आपण जर सिक्वेन्स मध्ये जाऊया का, ज्याने ऑलरेडी सांगितलंय, म्हणजे आता आपला एक फ्लो बनलेला आहे की काय नक्की आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊया का, म्हणजे काल आपण अल्फाबेटिकली घेतलं होतं, A to Z घेतलं होतं. तर शेवटचे जे राहिले त्यांना चान्स मिळाला नाही. आता आज आपण उलट करूया. ठीक आहे, आपण Z to A जाऊया. आजचाच क्लास आहे. ठीक आहे ना. कालचं म्हटलं ना तुम्ही, हा मग आजचाच क्लास आहे म्हणून. खरं मग मी कुठं जाणार? तर बंद करा ताई. यश यश पटवर्धन आहे का? हो यशस्विनी. हा, यशस्विनी बोला, सांगा. म्हणजे हे संस्कृत पण वाचायचं आहे ना? हा, म्हणजे काय माहितीये का, संस्कृत मध्ये ते ध्वनी बेस भाषा असल्यामुळे आपल्याला उच्चार पण व्यवस्थित होत आहेत की नाही हे पण तुम्हाला एक सवय लागून राहील. त्यामुळे ते पण ओके. वाचा. बालकः पाठशालं गच्छति. पाठशालाम. पाठशालां शालाम. बालकः पाठशालां गच्छति. बरोबर. बोला, अर्थ सांगा. तो मुलगा शाळेत जातो. तो नाही. किंवा मुलगा शाळेत जातो. नाही, इथे तो शब्द दिलेला नाहीये, त्यामुळे नुसतं आपण म्हणू मुलगा मुलगा शाळेत जातो. शाळेला जातो किंवा हा. शाळेत जातो. पुढचं घ्या. कोण घेत आहे? वृंदाताई आहेत का? मी वाचू हो सर? हो आहे. हा, वृंदाताई वाचा. सर, एक तत्र अडचण. प्रतिदिनं हा बोला. पठति.
सॉरी मध्येच डिस्टर्ब हे केलं. वाक्य होऊ दे. हे हा आपण हा होऊ हा द्या मग बोलते. हा वृंदाताई बोला. तत्र प्रतिदिनं पठति तो तेथे रोज अभ्यास पठती वाचतो. हा, अभ्यास करतो किंवा वाचतो. वाचतो पण हा चालेल सध्या वाचतो तरी. हा, तो तेथे दररोज तो अभ्यास तेथे करतो. करतो. शाळेत वाचतो. शाळेत वाचतो. हा, सध्या बालकाची तो कथा तेथे चालली आहे त्यामुळे दररोज तो बालका रिलेटेड सगळं आहे, त्यामुळे शाळेत आपण वाचतो जातो. म्हणता येईल. हा, किंवा अभ्यास करतो. तत्र म्हणजे तेथे. हा, पुढचं वाक्य विनयाताई घ्याल का? एक पत्र लिही. त्वम एकम तर पत्रम लिखम तर इथे लिख. एक हा मिनिट होते. हा बोला. एकम एकम पत्रम लिख. हा, तू एक पत्र त्वम लिही. एकम पत्रम लिख. पत्रम लिख. हं, तो तू एक पत्र लिही. बरोबर बरोबर. बरोबर. एक शंका होती सर, इथे हा बोला. प्रतिदिन पठती पठती शब्द आहे. हा, अभ्यास असं नाहीये. प्रतिदिन अभ्यास नाही, करोती पठती असं याचा नाही. अर्थ, पठतीचा अर्थ अभ्यास पठती करतो म्हणजे किंवा वाचतो ना, शिकतो. पठ म्हणजे वाचणे ना. हा, वाचले चालेल ना, तसंही चालेल. किंवा शिकतो असंही चालेल. पण तो पठती म्हणजे आपण वाचणे किंवा अभ्यास करतो या दृष्टीने वापरतो, म्हणून तो शब्द तो सध्या हा. तरी चालेल आपल्याला. अभ्यास चालेल का हो लिहिलं तरी? हो. सर मला एक अडचण होती. हम्म. पहिल्या वाक्यात बालकः पाठशाला या लावरच्या अनुस्वाराचा उच्चार आपण काय करणार? पाठशालाम ना. बालकः शालांग. पाठशालां गच्छति. म्हणजे मच करणार. हो हो, मच शाळेत करणार. बरं. पुढचं वाक्य घ्या. तो उषा काय किरणताई करतो? घ्या. हम्म. सह किम करोती. तो काय करतो? सहा किम करोती. तो काय पुन्हा ताई करतो? उषा किरणताईंना बोलू दे ना तर. हो आहेत का बोलू उषा का? किरणताई? हो हो आहे. हा बोला. सह किम करोती. हम्म. तो काय करतो. बरोबर. सह म्हणजे तो, म्हणजे किम काय? म्हणजे सह म्हणजे काय, तो आणि काय. करोती म्हणजे करतो. काय करतो, तो काय करतो. जरा लक्ष द्या याच्याकडे. प्रश्न आहे तर प्रश्नामध्ये किम म्हणजे काय असं विचारलेलं आहे. तर आपल्याला असे बरेच काय प्रश्नार्थक पण येतील पुढे, तेव्हा फक्त लक्ष ठेवा की किम म्हणजे काय. काय. हा, तो एक सोनाली ताई. पत्र लिहितो. पत्रम लिखती. तो एक तो पत्र लिहितो. तो एक पत्र लिहितो. शुभदा फाटक. तो सहा एक एक पत्र लिहितो. एकम एकम पत्रम. तो एक पत्र लिहितो. सह म्हणजे तो, एकम म्हणजे एक, पत्रम म्हणजे पत्र, लिखती लिहितो. हा, पुढचं घ्या. पुढचं शुभांगी ताई. इदानीं सः जलं पिबति. आता तो तो पाणी पितो. इदानीं आता आता तर आता पूर्ण तो वाक्य होईल. आता तो आता पाणी तो पितो. पाणी पितो. ठीक. आपल्याकडे कोणी हिंदी भाषिक किंवा तसं कोणी आहे का? म्हणजे आपण फक्त मराठीच घेतोय. कोणी आहे का हिंदी मध्ये पण? इदानीम म्हणजे नंतर आहे ना. इदानीम म्हणजे आता, ह्यावेळी, आता. आपल्या ग्रुपमध्ये कोणी हिंदी आहे का? म्हणजे म्हणजे मी फक्त मराठीच घेतोय. तर बाकीचे पण घ्यायची गरज असेल तर मला सांगा, म्हणजे आपण मग ते सगळं घेऊ. आहे का कोणी? प्रभाताई आहेत ना कोणीतरी, जयशंकर, प्रभाताई जयशंकर. मला वाटतं त्या इंग्लिश त्या मराठी चांगला बोलतात पण त्यांना ते. मराठी जास्त छान येतं. हा, मराठी चांगला आहे त्यांचं. हॅलो, काल आपण इदानीम भोजनम कुरु याच आता भोजन कर. हो, मग हो ना, इदानीम आताच म्हणजे आहे, आताच ना. इदानीमच ते आता तदानीम, ते तदानीम म्हणजे नंतर. नाही, इदानीम नंतर. इथे इदानीम तेव्हा नाही नंतर पाणी. हा, नाही आता नाही, इदानीम म्हणजे इदानीम आता. म्हणजे आता आता, सह म्हणजे तो, जलम म्हणजे पाणी,
पिबती हा म्हणजे पितो. आता तो पाणी पितो. ओके ओके. ठीक आहे ना? हो हो. त्वम जलम पिब. तू हा जळ तू पाणी पी. तू पाणी पी. बरोबर. हा आपला आज्ञार्थीच झालं. पिब म्हणजे आहे म्हणजे त्वम म्हणजे तू, जलम म्हणजे पाणी, पिब म्हणजे पी. तू पाणी पी. पी. शोभाताई आहेत का? सायंकाले तत्र आहे क्रीड. आहे. हा बोला. सायंकाले तत्र क्रीड. क्रीड. संध्याकाळी क्रीड. हा. संध्याकाळी तेथे खेळ. परफेक्ट. किंवा सायंकाळी तेथे खेळ. 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 हम्म. तत्र म्हणजे तेथे काय हा श्यामलताई सांगा. सः बालकः क्रीडांगणे क्रीडती. श्यामलताई आहेत का? मी सांगू का? हे आहे. हॅलो. आहेत. हा बोला. ती मुले क्रीडांगणावर खेळतात. नाही नाही, शब्द शब्द सांगा ना, म्हणजे सहच तुम्ही तो केलं. तो मुलगा क्रीडांगणावर खेळतोय. तो मुलगा क्रीडांगणे क्रीडती. क्रीडांगणावर मैदानावर खेळतो. मैदानावर. क्रीडांगणे म्हणजे मैदान. मैदानावर पण होईल, मराठी म्हटलं तर क्रीडांगणावर होईल किंवा मैदानावर होईल. म्हणजे तो मुलगा क्रीडांगणावर खेळतो. म्हणजे सह म्हणजे तो, बालकः म्हणजे बालक किंवा मुलगा, क्रीडांगणे म्हणजे क्रीडांगणावर, क्रीडती खेळतो. खेळतो. आता आता आपण जे केलं एका मुलाबद्दल केलं की मुलगा शाळेत जातो, अभ्यास करतो, त्याला आपण सांगतो की तू पत्र लिही. मग आपण विचारतो तो काय करतो, मग कोणी सांगतं आपल्या की तो पत्र लिहितो. म्हणजे एक एक प्रकारचा एक मला वाटतं संवाद आपण आता त्या मुलाच्या बाबतीत केला. तसंच आता मयूर हा दुसरा लेख आहे. ओके. तर मयूर म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मयूर म्हणजे मोर. तर हा, तर सीमाताई सांगा. मोर नाचतो. मोर नाचतो. परफेक्ट. सरोजिनी ताई. कुठे नाचतो. नृत्यती. कुठे नाचतो. कुठे नाचतो. म्हणजे आता आणखीन एक प्रश्न आला बघा. कुत्र. कुत्र म्हणजे कोठे. म्हणजे आधी आपण किम म्हणजे काय केलं, आता कुत्र म्हणजे कोठे. म्हणजे क्वेश्चन. संजना ताई बोला. एक मला शंका आहे. बोला बोला. सर. कुत्र नृत्यती, कोठे नाचतो, मग तिथे प्रश्नचिन्ह येईल का? हो, प्रश्नचिन्ह आहेच ना. म्हणजे मराठीत कसं येणार? हो, मराठीत मध्ये पण आहे ना, कोठे नाचतो, प्रश्नचिन्ह आहे. हो हो आहे. पाहिलं नाही. ओके ठीक आहे. ठीक आहे. मोर बागेत नाचतो. बागेत नाचतो. मोर, मयूर म्हणजे मोर, उद्याने म्हणजे बागेत, नृत्यती नाचतो. सर, याच्यामध्ये मयुराच्या जागी जसं आपण त्या बालकाला सह म्हटलं होतं, तसं इथे काय कोणता शब्द वापरतो? चालेल, सह पण चालेल. तो उद्यानात नाचतो असं म्हटलं तरी चालेल. कधी नृत्य. कदा नृत्यती म्हणजे कदा म्हणजे आता सांगेल. राधिका ताई सांगा. कदा नृत्यती. कधी नाचतो. कधी नाचतो म्हणजे आणखीन एक प्रश्न आला. म्हणजे आता केव्हा, म्हणजे हा एक, म्हणजे आता आपण किम केलं, कुत्र केलं, आता कदा. कधी केव्हा दोन्ही चालेल ना. केव्हा नाचतो, कधी नाचतो, चालेल. हे सगळे समानार्थी शब्द आहेत तर ते चालून जात. पण सर तो साठी आहे तर ती साठी काय मग? ती साठी पण आहे. ती साठी फक्त तुम्ही विचार म्हणून सांगतो. ती साठी आपण सा असं म्हणतो. ठीक आहे. सायंकाले नृत्यती. संध्याकाळी नाचतो. संध्याकाळी नाचतो.
नाचतो. नाचतो. त्वं मयूरं पश्य. सरोजनीताई सर सांगा. एक शंका विचारू का? हा बोला. पाहिलास सर का? इथे नुसतं इथे फक्त पाहिलास? नृत्याती आहे, हा. तर नृत्यातीमधून मग लिंग कळतं का? नृत्यतीमध्ये लिंग कळत नाही. हा, मग नेमकं संस्कृत कसं मध्ये ओळखायचं? क्रियापदामुळे हा. क्रियापद जे असतं ते ज्याला जेंडर फ्री म्हणतात तसं असतं. ठीक आहे. आधीचे जे दोन शब्द असतील कोणाबद्दल ते चालले त्याच्यावरनं आपण ठरवायचं की ते त्याचं जेंडर काय आहे त्या वाक्याचं. जसं मराठीत आपण क्रियापद जेंडर प्रमाणे चेंज करतो तसं संस्कृतमध्ये करायची गरज भासत नाही. ओके. त्वं मयूरं पश्य. मी सांगू सर? कोण बोलतंय? प्रणालीताई का राधिका दे? कोण सांगताय? माधुरी कुलकर्णी. बोला. माधुरी कुलकर्णी. हा सांगा. त्वं मयूरं पश्य. तू मयूर म्हणजे मोर पहा. पहा. परफेक्ट. तू मोर बरोबर आहे सर? पहा. बरोबर आहे. बरोबर. ओके सर, थँक्यू. पुढचं कोण घेईल? प्रणालीताई घ्या. मयूरः तत्र किं करोति. मयूरः मोर तत्र तेथे किं काय करोति करतो. या कोण बोलतायत त्या सारखं काय करतायत माहितीये, त्यांचा स्पीकर ऑन ठेवून त्या बोलतच राहतात. असं नको करायला. एका माणसाने करा, नाही तर सरांना बोलून देत. असं सारखं ज्यांनी स्पीकर ऑन ठेवू नका, ज्यांना सारखं बोलायची सवय आहे त्याने. ही माझी एक विनंती आहे सगळ्यांना, कारण फार गोंधळ झाल्यासारखा वाटतो. ज्याची टर्न नसेल त्यांनी ते वाक्य वाचावं आणि पुढे एक एक शब्द भाषांतर करून ते बोलावं. बरोबर आहे. कारण ह्या कोणतरी एक बोलतायत ना दोघी तिघी, त्या सारखा स्पीकर ऑन ठेवतात आणि तिथे आपण घरी कसं वाचतो तसं वाचत राहतात. म्हणजे इतरांना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही ना. बरोबर आहे. बरोबर आहे. आता सगळं ज्यांची सगळं टर्न आपण आहे त्यांना हा सांगा सर. तर मला वाटतं हे डिसिप्लिन आपण पाळला पाहिजे. ठीक आहे ना? हा कोण सांगत होतं? प्रणाली. प्रणालीताई बोला. हा. मयूरः तत्र किं करोति. मोर तत्र तेथे किं काय करोति करतो. परफेक्ट. हा प्रज्ञाताई सांगा. सः तत्र नृत्यं करोति. तो तेथे नाच करतो. परफेक्ट. पल्लवी पल्लवी नको, पल्लवीला माहिती असेल. निनाताई सांगा. हा निनाताई सांगा. एक मिनिट. त्वं तत्र गच्छ. तू तिकडे जा. सर ऐकायला आलं? हो आलं. त्वं म्हणजे तू, तत्र म्हणजे तेथे, गच्छ हे आपण आज्ञार्थीत झालं. जा. बरोबर आहे. सॉरी मी शब्दाचा अर्थ सांगायला विसरले. नाही ठीक आहे. मी अशासाठी म्हटलं आहे की आपण सुरुवातीला काय माहितीये का, आपण जेव्हा ते रिपीट करू आणि इतर जण जेव्हा ऐकतील तेव्हा ते आपल्या डोक्यात परत परत आपल्याला ते डिक्शनरी किंवा तसं बघायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली आपल्याला डोक्यात जातील. म्हणून मी ते वाचायला सांगतोय प्रत्येकाला. ठीक आहे. आणि आपला उच्चार पण त्याने क्लिअर होतो, म्हणजे काय उच्चार असला पाहिजे. हो हो हो. पुढच्या वेळेस लक्षात ठेवतो. हा नंदाताई सांगा. नाही, शुभदा फाटक. शुभदा पाठक यांचा झालाय ना सर टर्न. हा नाही नंदाताई सिक्वेन्स मध्ये जाऊया आपण. नंदाताई तुम्ही सांगा. हो हो. मोर सुंदर दिसतो. नाही बघा जरा नीट बघा जरा काय आहे ते. मयूर आहे ना. सुंदर मयूर पश्च. सुंदर मोर दिसतो. नाही पश्च आहे ना. पश्च काय पहा. सुंदर मोर पहा. बरोबर. हा सुंदर मोर पहा. मोर पहा. बरोबर आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. ओके ओके. हा मुक्ताताई सांगा आता. हो सर. त्वं किं पश्यसि. तू काय पाहतोस. परफेक्ट. तुम्ही न सांगताही केलं. चांगलं आहे. आता मगाशी आपण जर तुम्हाला सांगितलं मी की एक उत्तम पुरुष असतो, मध्यम पुरुष असतो किंवा
प्रथम पुरुष असतो. तर हे जे आहे ते ऍक्च्युली मध्यम पुरुष आहे. जेव्हा आपण जे आधी जे बघितलं की पश्य हे ते आज्ञार्थी होतं. आता आपण जर तुला जर काही सांगायचं असेल त्याच्याबद्दल काही सांगायचं असेल तर आपण तेव्हा पश्यसी म्हणजे नॉर्मली एक चीट नोट म्हणजे काय की पुढे सी जर असेल म्हणजे त्या पश्यच्या पुढे किंवा त्या धातूच्या पुढे जर सी वगैरे असेल तर तो मध्यम पुरुष असतो. आणि मग तो त्वम तर सांगतोच आपल्याला की तो त्वम आहे म्हणून तिकडे. जरी तिकडे त्वम नसता किम पश्यसी तरी त्यातमध्ये त्वम अध्यारोत होता. कारण पश्यसी त्वम साठीच वापरलं जातं. म्हणून त्वम किम पश्यसी तर जे काही तुम्ही सांगितलं ते तू काय काय पाहतोस. पाहतोस. बरोबर. म्हणजे तू आला की ऑटोमॅटिकली ते पाहतोस हे ऑटोमॅटिकलीच येतं आपल्या तोंडातनं. कारण आपण मराठी पण तशीच बसते. तिथे आपण नसतं हे म्हणत नाही. ठीक आहे ना. स आला स हो. सी एवढा फक्त लिंक लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला त्रास नाही होणार ते काय आहे ते. हा. ठीक आहे ना. मंजुषा ताई सांगा. मंजुषा ताई नाही येत मी वाटतं. सांगू विदूला पुढे पुढे मी पुढे जाऊ पुढे. माधुरी मी सांगू माधुरी ताई विदूला नाही मंजुषा ताई आल्या. हा सांगा मंजुषा ताई. आहे 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 हम्म. अहम अश्वम पश्चिमी पश्यामी पश्चामी अहम अश्वम पश्चामी हम्म. म्हणजे अश्व घोडा म्हणजे पाहते घोडा 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 म्हणजे सॉरी सर नाही आठवत आहे. मी हा दोन नाही नाही दिवस ठीक नव्हता आहे गेला. हे नाही हे मी नवीनच आहे. मी मी सांगते फक्त आन्सर. म्हणत होतो. हा मी सांगते सर. हा अहम अश्वम पश्यामी मी घोडा पाहते. बरोबर बरोबर. तर आता जसं मी आधी सांगितलं की उत्तम पुरुष जेव्हा होतं तेव्हा मी किंवा आम्ही म्हणजे अहम किंवा वयम हे जेव्हा येतं. वयम म्हणजे आम्ही, अहम म्हणजे मी जेव्हा म्हणतो तेव्हा जो पश्यच्या पुढे जो प्रत्यय लागतो तो ऍक्च्युली मी लागतो. एवढं लक्षात ठेवा की मी पश्यामी मी असेल तर ते पश्यामी होतं किंवा त्याप्रमाणे तो प्रत्यय बदलतो. इथे काय आहे अहम म्हणजे मी, अश्वम म्हणजे घोडा, पश्यामी म्हणजे पाहतो. मी घोडा पाहतो. आता तुमच्या लक्षात आलं एक असेल आधी आपण पश्य पाहिलं म्हणजे बघ. त्याच्या नंतर आपण मग बघितलं की पश्यती म्हणजे बघतो, पश्यसी म्हणजे पाहतोस, आता पश्यामी म्हणजे पाहतो. म्हणजे आता आपण प्रथम पुरुष पण पाहिलं, मध्यम पुरुष पण पाहिलं आणि उत्तम पुरुष पण पाहिलं. त्यामुळे परत तुम्हाला सांगता काय कळलं तुम्ही? असेल. परत सांगता का? परत आता सांगता का? तुम्हाला फरक जाणवला असेल की आपण पश्य हा जो आपण दृश हा जो धातू त्याचं पश्य आपण पाहिलं. पश्य म्हणजे बघ, राईट. तर आपण ते आज्ञार्थी झालं. आवाज बंद कोणाचा करा. आवाज माईक येतोय? बंद तर करा प्लीज. आवाज नाही येत आहे विदुला ताई तुमचा. तुमचा म्यूट करा घरातला प्लीज. आवाज येतोय म्यूट करा प्लीज. म्हणजे तर रागवतोय. हा ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता ऑब्झर्व करा की आपण पश्य म्हणजे दृशचा धातू आपण पश्य म्हणून पाहिला म्हणजे बघ, तू बघ. आता त्याच्यानंतर आपण पाहिलं पश्यती, मागे एक वाक्य गेलं म्हणजे बघतो. त्याच्यानंतर आपण वरतीच पाहिलं पश्यसी म्हणजे तू काय पाहतोस आणि पश्यामी म्हणजे मी घोडा पाहतो. आता आपण पश्यची तुम्ही तिन्ही रूपं पाहिली असतील. एक तर आपण आज्ञार्थी पाहिलं पश्य म्हणून, नंतर आपण सुरुवात केली मध्यम पुरुष पासून तिथे पश्यती सॉरी प्रथम पुरुष पासून तिथे पश्यती आलं, नंतर पश्यसी म्हणजे मध्यम पुरुष आलं आणि पश्यामी म्हणजे उत्तम पुरुष आलं. म्हणजे ही तिन्ही रूपं तुम्हाला पश्यची कळली असतील. म्हणजे माझ्याबद्दल बोलायचं असेल तर पश्यामी होईल, तुझ्याबद्दल बोलायचं असेल तर पश्यसी होईल आणि बाकी सर्वांमध्ये कोणाबद्दल बोलायचं असेल तर ते पश्यती होईल. ठीक आहे. एक विचारायचं होतं की ते हा तुम्ही प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष जे म्हणताय ते हा म्हणजेच मी, आम्ही म्हणजे दुसऱ्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल, तुझ्याबद्दल आणि
बाकी तिसऱ्या पुरुषात. सर्वांबद्दल. हा, हा तर माझ्याबद्दल मग जेव्हा ते बोलीन त्याचं आणि ह्याचं कोऑर्डिनेशन सांगता का? म्हणजे काय कशाचं, म्हणजे प्रथम पुरुष, काय म्हणजे तो मध्यम मी पुरुष? माझ्याबद्दल सांगत असेल, माझ्या किंवा आम्ही म्हणजे मी किंवा आम्ही, ओके, ह्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण त्याला उत्तम पुरुष म्हणतात संस्कृतमध्ये. बर. ठीक आहे, तेव्हा ते हा पश्चामी वगैरे होतं. जर हा तू किंवा तुम्ही असं जर हा असेल तर ते हम्म पश्यसी होतं. हम्म आणि इतर सर्वांबद्दल कोणाला बोलायचं असेल म्हणजे ते तर आपण मध्यम त्याला पुरुष होतं. ते मध्यम नाही पुरुष. हा. म्हणजे तू किंवा पश्यसी म्हणजे मध्यम पुरुष होतं. ओके आणि हा पश्यती जेव्हा होतं तेव्हा ते प्रथम पुरुष होतं. म्हणजे इतरांबद्दल थर्ड पार्टी बद्दल बोलायचं असेल तर ते पश्यती होतं. तू किंवा तुम्ही असेल तर ते पश्यसी होतं. आणि पश्यसी. मी काय करत असेल तर ते पश्यामी होतं. ठीक आहे, इथे बरोबर. मी घोडा पाहतो म्हणून ते पश्यामी झालं. ठीक आहे हम्म. ना. म्हणजे मी हो, आणि आम्ही उत्तम पुरुष, तू आणि तुम्ही मध्यम पुरुष, आणि इतर असेल तर प्रथम पुरुष. बरोबर. करेक्ट, परफेक्ट, करेक्ट करेक्ट करेक्ट. परफेक्ट, परफेक्ट. आणि पश्च म्हणजे काय? पश्य पश्चिम. म्हणजे बघ असं आपण म्हटलं ना काल. त्वम बरोबर जेव्हा येतं ते पश्य, हे मध्यम पुरुषच रूप आहे, आज्ञार्थी मधलं आहे ते, म्हणून ते पश्य होतं. सध्या आपण काय हम्म. करतोय, समोर जे आहे त्याचं वर्णन करायचा प्रयत्न 3 करतोय. रूप बघितली. ठीक आहे ना. हम्म. 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 पुढचं वाक्य घेऊया. हम्म. कोणाची टर्न होती? मुक्ताताईंचं झालं का? मंजुषा, झालं सर. ओके. मी सांगू? हा, माधुरीताई आहेत का, त्यांचं झालं का? हो हो सांगू परत मी. हा, नाही, कविता ताई सांगा. कुठे? सह कुत्र तिष्ठती. हा, तो कोठे थांबला आहे किंवा तो कोठे वाट बघतोय असं. तो कोठे थांब. तो सह म्हणजे तो, कुत्र म्हणजे कोठे, तिष्ठती म्हणजे उभा आहे, थांबला आहे, काही होऊ हा. शकतं. ठीक आहे ना. हो हो. हे डीएलसी व्हाय व्हीएम जे काय आहे ते जरा नाव बदलावं तुमचं तिकडे, ते कळत नाही कोणाचं नाव आहे ते. डीएलसी व्हाय व्हीएम कोण आहे? एस पासून त्याचं नाव आहे, एस मॅडमचं. शुभदा असं काय ते म्हणाल त्या बहुतेक काल. हा हा शुभदा. काल तुम्ही म्हणलात ना माझ्या याच्यावर शुभदा पाठक, हा पण हा ते कसं बदलायचं मला माहिती नाही. हा, मग ते तुम्ही झूम मध्ये जेव्हा लॉग इन कराल ना तेव्हा तो विचारतो नाव. एनिवे आपण नंतर बघू, सध्या आपण ते हा. तर घ्या, वाक्य घ्या. सर मी सांगू? सहा नाही, त्या सहा सांगतायत ना. सहा उद्याने उद्याने तिष्ठती. कोण तो सांगताय? नाही, थांबा उद्यान थांबा थांबा बागेत थांबा थांबलाय. थांबा 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 ह्यांना सांगू दे ना. हा, सहा उद्याने सहा तिष्ठती. तो बागेत थांबलाय. नाही, जरा बस शब्द सांगा जरा. म्हणजे तुम्ही थांबलाय हा शब्द कशामुळे वापरला? तिष्ठती. हा, तिष्ठती म्हणजे आपण काय म्हटलं होतं? उभा उभा आहे. आहे. उभा उभा आहे. आहे. हा, तर सह म्हणजे तो, उद्याने म्हणजे उद्यानात उद्यानात किंवा बागेत बागेत उभा उभा आहे. आहे. पुढचं घेऊया. भारतीताई सांगा. भारतीताई, अनम्यूट करा. नाही येत का? मी सांगू का सर? थांबा आपण सिक्वेन्स मध्ये येतोय ना. अशोक दादा, अशोक दादा आहात का? प्रभू फीड दिलं. इदानीं स किम करोती. हा, आता तो काय करतो आहे? आता तो काय करतो आहे? काय करतो किंवा करतो आहे, चालेल. अपर्णाताई सांगा. अश्वः इदानी धावति. नाही, पूर्ण उच्चार येऊ दे. अश्व अश्वः अश्व इदानीम. अश्वः इदानी धावति. हा, अश्वः म्हणजे घोडा, इदानी आत्ता, धावती धावतो. धावतो. अश्वः इदानीम धावती म्हणजे घोडा आता धावतो.
अंजलीताई सांगा पुढचं वाक्य.